मंडई बीड जिल्ह्यात एकापाठोपाठ एक हादरवून टाकणाऱ्या घटना समोर येत आहेत। मागील वर्षभरापासून असा एकही दिवस नसेल की ज्या दिवशी बीड जिल्ह्यात गुन्हेगाराची घटना घडलेली नाहीये। परळी इथल्या रेल्वे स्टेशन परिसरात 5 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार झाल्याची घटना नुकतीच घडली। आता हे प्रकरण ताजं असतानाच बीडमधून आणखी एक धक्कादायक प्रकार समोर येतोय। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा पदाधिकारी असणाऱ्या नारायण शिंदेनं एका शिक्षिकेशी जवळीक साधून तिच्यावर 2006 ते 2022च्या दरम्यान वारंवार अत्याचार केले। वेगवेगळे आमिष दाखवून आणि प्रसंगी धमक्या देऊन तिच्याशी 16 वर्ष शारीरिक संबंध ठेवलेत। याच काळात नारायण उर्फ बप्पा शिंदेनं पीडित शिक्षिकेकडून तब्बल 1,10,00,000 रुपये देखील उकळले। या प्रकरणी आता नारायण शिंदेच्या विरोधात बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। संबंधित शिक्षिकेनं माजी मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या उपस्थितीत झालेल्या जगमित्र कार्यालयातील बैठकीचाही उल्लेख तक्रारीत केलाय, ज्यात प्रकरण मिटवण्यासाठी 2.5 कोटींची डील झाल्याचं बोललं जात आहे। त्या बैठकीत नक्की काय घडलं होतं? आरोप करण्यात आलेला नारायण उर्फ बप्पा शिंदे आहे तरी कोण? आणि 2006 पासूनचा हा सगळा मॅटर नेमका काय, पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी आहे अनिकेत दिगंबर म्हस्के आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी। नारायण उर्फ बप्पा बलभीम शिंदे हा बीड शहरातल्या क्रांतीनगर परिसरात राहतो। बीडमधील एक वजनदार नेता आणि माजी मंत्री धनंजय मुंडेंचा निकटवर्ती अशी त्याची ओळख आहे। तो नेकनूर जिल्हा परिषद गटाचा माजी सदस्य देखील राहिला। त्यांना अनेक राजकीय पक्ष बदलले असल्याचं बोललं जात असलं तरी मागील काही काळापासून तो राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा बीड जिल्हा उपाध्यक्ष होता। मध्यंतरी संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यातील अजित पवार गटाची संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली होती। तेव्हापासून तो कुठल्याही पदावर नसल्याचं सांगण्यात येत आहे। अलीकडेच तो राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे। मराठा आरक्षण आंदोलनात देखील तो सहभागी होता। अशातच 4 सप्टेंबरच्या गुरुवारी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पीडित शिक्षिकेच्या फिर्यादीनुसार नारायण शिंदेवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। माध्यमातील काही बातम्यांनुसार आरोपीवर भारतीय दंड विधानाच्या कलम 376, कलम 376(2)(n), कलम 406 आणि कलम 506 नुसार गुन्हा नोंद करण्यात आलाय। दरम्यान नारायण शिंदे हा सध्या फरार असून शिवाजीनगर पोलीस त्याचा शोध घेत आहेत। पण तक्रारीत नक्की काय म्हटलंय? 2006 पासून या प्रकरणात काय काय घडत गेलं? तर 51 वर्षीय पीडित महिला ही बीड शहरातीलच एका शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी करते। 2006 मध्ये तिच्या पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती तिला मिळाली। वयाच्या 35शीत हा धक्का सहन न झाल्यानं आपल्या 2 मुलांसह तिने नवऱ्याचं घर सोडलं। या काळात ती प्रचंड मानसिक तणावाखाली गेली। नेमका याच परिस्थितीचा गैरफायदा घेत तिच्या पतीचा मित्र असलेल्या नारायण शिंदे याने तिच्यावर जवळीक साधली। त्याने तिला मानसिक आधार देण्याच्या नावाखाली तिच्याशी जवळीक साधत तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि पुढे 2022 पर्यंत तिच्यावर वारंवार अत्याचार केले। कधी बीड शहरात तर कधी बीड शहराच्या बाहेर तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले। पुढे तुला पुण्यात फ्लॅट घेऊन देतो, तुझ्या मुलांना नोकरीला लावतो असं आमिष दाखवून शिंदेनं त्या शिक्षिकेकडून वेगवेगळ्या वेळेस तब्बल 1,10,00,000 जे आहे ते उकळले होते। मात्र पैसे परत मागितल्यावर शिंदेनं त्या शिक्षिकेला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या। वाहनाखाली चिरडून टाकेल, खोट्या गुन्ह्यात अडकवेल, माझ्या ओळखी वरपर्यंत आहे असं म्हणून तिचं शारीरिक व मानसिक छळ जो आहे तो त्याने सुरूच ठेवला। या वाढत्या त्रासाला कंटाळून तिने अखेर पोलिसात तक्रार देण्याचं ठरवलं। त्यानंतर नारायण शिंदेनं या संदर्भात पक्षातील सहकारी वाल्मिक कराडशी संपर्क साधला आणि मदत मागितली। त्यावर वाल्मिक कराडनं संबंधित शिक्षिकेला कॉल केला आणि आपण हे संपूर्ण प्रकरण बसवून मिटवू, आमदार साहेब देखील बैठकीला असतील असं सांगितलं। त्यानुसार 25 नोव्हेंबर 2023 ला परळी इथल्या जगमित्र कार्यालयात एक बैठक पार पडली। त्यात पीडित महिलेसह नारायण शिंदे, धनंजय मुंडे, वाल्मिक कराड, अविनाश नाईकवडे आणि बुधवंत हे उपस्थित होते। नारायण शिंदेंनी केलेल्या आर्थिक फसवणुकीबाबत भरपाई म्हणून धनंजय मुंडे मार्फत शिंदे हा त्या शिक्षिकेला 2.5 कोटी रुपये द्यायला तयार होता, पण बैठकीत त्याने त्याचा शब्द पाळला नाही। याबाबत त्याला विनंती केली असता बैठकीत उपस्थित असलेल्या कोणीही काहीच दाद दिली नाही। फक्त मी आपले सर्व पैसे लवकरच परत करतो असं आश्वासन शिंदेनं दिलं आणि शिंदेने पैसे परत न केल्यास आम्ही नुकसान भरपाई देऊ असा विश्वास धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडनं दिला, पण त्यावर देखील पुढे काहीच कारवाई झाली नाही असं त्या पीडित शिक्षिकेने दिलेल्या तक्रारीत म्हटलंय। आता या बैठकीला 20 महिने उलटून गेल्यानंतर त्या शिक्षिकेने नारायण शिंदे विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करून मुंडे आणि कराड यांच्यावर देखील गंभीर आरोप केले। तर दुसरीकडे 2006 पासून सुरू असलेल्या अत्याचाराची तक्रार आत्ता दिल्यामुळे सामाजिक आणि राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय। आता यामागे काहीतरी वेगळाच डाव आहे असं देखील बोललं जात आहे।
काही दिवसांपूर्वी भाजपच्या गेवराई पंचायत समितीचा माजी सभापती असलेल्या दीपक सुरवसे पाटील विरोधात देखील एका महिला ग्रामसेवकीने बलात्काराची तक्रार दिली होती. कधी हॉटेल तर कधी रिसॉर्ट अशा वेगवेगळ्या ठिकाणी नेत त्या ग्रामसेविकेवर अनेकदा अत्याचार करण्यात आले होते. त्या घटनेनंतर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नारायण शिंदेच्या प्रकरणाची देखील चर्चा चांगलीच रंगली आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणावरच्या तुमच्या प्रतिक्रिया काय त्या कमेंट्स माध्यमातून आम्हाला नक्की कळवा आणि महाराष्ट्र भूमीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.